नमस्कार. स्वागत आहे तुमचं समर्थी स्वादमध्ये, जिथे मिळेल घरगुती पारंपरिक आणि गावाकडच्या चवीचा खास स्वाद. तर आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने आणि माझ्या आजीच्या हाताच्या खास पद्धतीने बनवलेला हा लाल माठाचा पारंपरिक ढेसा. लाल माठ हा पौष्टिक आणि चवीला अतिशय छान लागणारा पालेभाजीचा प्रकार आहे. तर सर्वप्रथम लाल माठाचा ढेसा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतर त्याची साल काढून हाताच्या बोटा एवढे तुकडे करून घ्यायचे आणि प्रत्येक तुकड्याचे मधून 2 भाग करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे ढेसे घालून घ्यायचे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हळद टाकायची. हे मिक्स करायचं आणि गॅसवर ठेवायचं आणि हा ढेसा चांगला शिजवून घ्यायचा. तोपर्यंत आपण हे काळे काराळे छोटे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले, सुकवून घेतलेले आहेत आणि त्यात काय खडा वगैरे असेल तर तो काढलेला आहे. हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर यासोबतच आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे देखील मी स्वच्छ सुती कपड्याने पुसून घेतलेले आहेत. आता हे दोन्ही आपण भाजून घेऊया. तर कढई गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे घालून हलकेसे शेंगदाणे भाजायचे, जास्त करपवायचे नाहीत शेंगदाणे. आता गॅस बंद करायचा आणि गरम कढईतच हे काळे काराळे भाजून घ्यायचे. हलकेसे भाजले की हे दोन्ही मिश्रण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं. आता याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. बघा, आपलं वाटण तयार आहे. आता आपला ढेसा शिजलेला आहे, तर आपण फोडणीची तयारी करूया. सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम झाली का त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरे घालून घ्यायचे. आता ठेचलेला लसूण घालूया आणि आता आपण शिजवून घेतलेला ढेसा तो यामध्ये टाकायचा आणि छान परतून घ्यायचा. आता आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. तर सर्वप्रथम थोडीशी हळद टाकायची, थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं, धने पावडर घालायची छोटा चमचा, त्याचसोबत 1 चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा जिरेपूड घालायची, आपण जिरे घातलेलेच आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला जेवढं तिखट हवे असेल तेवढं तुम्ही लाल तिखट घालू शकता यामध्ये. आता चवीपुरतं मीठ घालायचं. वरून मीठ थोडंसंच घालायचं, का तर आधी आपण घातलेलं आहे, आणि छान परतून घ्यायचं. आता आपण जे वाटण बनवलं होतं ते 2 ते 2.5 चमचे वाटण टाकून घ्यायचं आणि ढेसा छान परतवायचा. आता एक 5-7 मिनिट ढेसा झाकून ठेवायचा मंद आचेवर. परतून घ्यायचा. हा कोरडा ढेसा आपण परतून घ्यायचा, म्हणजे त्यात मसाल्याचा स्वाद उतरतो. अशा प्रकारे गावाकडच्या पद्धतीने आणि माझ्या आजीच्या हातच्या चवीने बनवलेला स्वादिष्ट लाल माठाचा ढेसा तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्या लहानपणी तुम्ही हा ढेसा खाल्ला आहे का, मला नक्की सांगा. धन्यवाद.